ऐक ना, मला तुला खूप दिवसापासून विचारायचं होतं की तू एकदा म्हणतेस की चातुर्मासाची काही व्रत असतात, तर चातुर्मासामध्ये आपण खूप काही गोष्टी करतो. तर आपले विषय राहता राहता राहिलेच, तर मला जरा थोडं विस्तारामध्ये सांग मग त्याच्याबद्दल. चातुर्मासाचा म्हणजे चातुर्मास कधी सुरू होतो? चातुर्मास शयनी एकादशीला सुरू होतो. बर. शयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, आपली वारी असते ना, पंढरपूरची एकादशी म्हणतात त्याला. हम्म. तेव्हापासून सुरू होतं. आणखीन तुळशीचं लग्न झाल्यानंतर एक जे व्रत करतात त्यांना एक पुढे आणखीन एकादशी, द्वादशी, मोहिनी द्वादशी, बर. त्यापर्यंत ते व्रत करायचं असतं. तुम्ही काही म्हणजे व्रत धरलं तर काही एखादं काहीतरी बोलायचं, बाबा चातुर्मासात मी हे करतो. चातुर्मासात करायला पुष्कळ गोष्टी आहेत. कोणी म्हणतं की मी मौन व्रत करतो, कोणी म्हणतं मी एक भुक्त राहतो, म्हणजे एकदा जेवायचं, एकदा वाढून घ्यायचं सगळं, मग काही खायचं नाही पाण्यात, तेवढ्यावरच राहायचं, दुसऱ्या दिवशीपर्यंत काही खायचं नाही. काही जण दिशाचं हे करतात, म्हणजे ह्या दिशेला एक महिना पूर्वेला तोंड करून जेवायचं, एक दिवस, असं ते शास्त्र आहेत. ते सगळे म्हणजे कशासाठी आहेत की तुम्हाला एक स्वतःच्या मनाला, तुमच्या शरीराला एक बंधन यावं म्हणून आहे. आणि मग त्याच्यात म्हणजे असं काय, समजा तुम्ही पूर्वेला तोंड करून भरतो आणि एखाद्या कुठेतरी गेला तर तिथे तुम्हाला पूर्वेच्या दिशेला बसता आलं नाही तर काय मोठं घडत नाही. पण ते आपलं एक मनाचं हे असतं. आणि मग ते असं व्रत करत ते करायचं. त्या व्रताची समाप्ती त्या मोहिनी द्वादशीला होते. बाकी चातुर्मास हा तुळशीचं लग्न झालं की चातुर्मास संपतो. मग आपण म्हणतो ना चातुर्मासात लग्न वगैरे करत नाहीत, का करत नाहीत, तर त्यावेळेला कसं असतं की चातुर्मासामध्ये एकतर सणवार असतात, नंतर मग आता चातुर्मास सुरू झाला की पावसाळा सुरू होतो. त्यातून आषाढ श्रावणामध्ये तर सारखं आभाळ, सारखं हवा घाणेरडी. आताच बघ ना कसं पडले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, सूर्यदर्शन नाही, काही नाही. त्यामुळे काय होतं की सगळ्यांची पचनशक्ती डगमगते, सगळ्यांना सर्दी खोकला होतो, आजार पण येतात. म्हणून मग त्यांनी काय केलं की व्रत केलं. आता चातुर्मासामध्ये श्रावणात आता मग नॉनव्हेज खायचं नाही म्हणतात. का खायचं नाही नॉनव्हेज? तर नॉनव्हेज हे पचायला जड असतं आणि ह्या हवेमध्ये पचनशक्ती आपली मंद झालेली असते. म्हणून मग ते नॉनव्हेज खायचं नाही. आणि मग ते असं एक हे ठेवलं की हे खायचं नसतं, श्रावण मास हे म्हटलं की खात नाही माणूस. तर काय, आता तुम्ही खाल्लं तर काय, आता एखादा कोणी पाळत नाही, खातात पण. पण त्यांना पचवायची शक्ती असते, खात असतील. पण नॉर्मली माणसाने असं खाऊ नये, कारण ते तेव्हा ते हवा गांडीर्डी असते, हे असतात. आणि मग आपले आपण म्हणतो ना, हे मंगळागौर वगैरे कशाला भाई, सगळं पावसातच पावसातच का? तर पावसात का, तर त्या घराबाहेर तुम्ही पडू नये, घरातच राहावं. बाहेरची हवा घाणेरडी असते, पाणी घाणेरडं असतं, कुठे तुम्ही गेलात, कुठे इकडे तिकडे पाणी प्यायलात, काय प्यायलात की पोट बिघडतं, हे होतं म्हणून. आणि मंगळागौरी तेव्हाच काय येते, तर त्यावेळेला मंगळागौरीला आता 16 पत्र वाहतात. 16 पत्र का वाहतात, तर पूर्वीच्या काळी मुलांना, असं मुलींना बाहेर जायची सोय नव्हती ना, मग त्या निमित्ताने बागेत जायच्या, मग ती पत्र सगळी 16 पत्र गोळा करायची. मग ते पत्राचं ते सगळे ती जी 16 पत्र आहेत ती सगळी औषधी आहेत. मग त्या निमित्ताने त्या मुलींना कळतं ना की हे पत्र, हे पान कशाला खायचं, हे पान कशाला खायचं, हे कशाला, म्हणून ती 16 पत्र व्हायची. असं सगळं ते चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य करायची पद्धत. आता ते असं त्याच्यामध्ये आता एक मोठं व्रत आहे चातुर्मासामध्ये, ते करणं म्हणजे कठीण आहे तसं, आणि लहान मुलांनी तसं फार करूही नाही. ते व्रत म्हणजे कसं की पहिल्या महिन्यामध्ये, म्हणजे आषाढ एकादशी पासून, शयनी एकादशी पासून श्रावणाची एकादशी म्हणजे शुक्ल एकादशी, वद्य एकादशी पर्यंत शाखा व्रत असतं. शाखा व्रत म्हणजे कुठल्याही प्रकारची भाजी खायची नाही, कुठली पालेभाजी नाही, फळभाजी नाही, कुठली फळं नाही, काही नाही. का, तर त्यावेळेला नुकताच पाऊस सुरू झालेला असतो, सगळीकडे चिखल झालेले असतात, किडा मुंगी झालेले असतात. आणि तेव्हा बघतो, तेव्हा पावसात आपण फ्लावर वगैरे आणले की ते कीड असते. हो हो हो, आणि कीड असते ना, मग ती खाऊ नये आपण. म्हणजे असं ते, आता लहान मुलांना काय होते, पण आता आमच्यासारख्या वयस्कर लोकांना असं सगळं किडकं मडकं खाल्लं की पचायला पण त्रास होतो ना आपल्याला. तर ते म्हणून मग ते खायचं नाही. खायचं नाही म्हटलं की पोटाला बंधन येतं, मनाला बंधन येतं, आणि आपापच मग आपल्याला ते पोट सगळं व्यवस्थित होऊन जातं ना, आपलं रुटीन. मग ते दुसऱ्या महिन्यात कसं आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये ते झालं की श्रावण मध्यपासनं भाद्रपद वद्यपर्यंत दधव्रत असतं. म्हणजे दही खायचं. तेव्हा का दही खायचं नाही, तर तेव्हा दही चांगलं बनत नाही, कारण कारण का, तर दही का लागत नाही, तर त्यावेळेला आता ह्या श्रावण महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये जे गवत उगवतं,
बारीक बारीक पावसामुळे ते गवत गाई गुरं खातात हा आणि ते खाल्लेलं कच्चं ते हे असतं त्याचं दूध जे येतं त्याच्यात चिकटपणा असतं. बरं. त्यामुळे ते दुधाचं लाभ दही त्याचं चिकट तार येते हो हो हे हो. होतं आणि ते चांगलंही नाही पोटाला मग. म्हणून ते खायचं नाही. बरं. हा त्याच्यामागे असं प्रत्येकाला कसं शास्त्रीय कारण आहे सगळ्याला. हम्म. मग ते खायचं नाही कारण ते दही खाल्लं आणि त्यावेळेला हवा पण घाणेरडी असते. दही खाल्लं की सर्दी होते. आता ज्यांना कफ प्रकृती येते त्यांना त्रास होतो. आता आमच्या सारख्यांना वयस्कर लोकांना ते दही खाल्लं काही काही लोकांना लहान लोकांना पण जर कफ प्रकृती असेल आणि पावसाळ्या हवेमध्ये दही खाल्लं तर लगेच त्रास होतो, त्रास लगेच होतो. सर्दी होऊन लगेच जाते. हे होतं सर्दी पडसा होतं. मग ते कफ होतो. हम्म. मग तो कफ फार झालेला चांगला नाही. छातीत भरला काय भरला म्हणून प्रिकॉशन म्हणून ते दही खायचं नाही. आणि मग नंतर पुढच्या महिन्यामध्ये मग श्रावणाच्या आपला हे झालं भाद्रपद कृष्णापासनं वैद्यपासनं अश्विन वैद्यपर्यंत तिसरा महिना. त्या बरं. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध खायचं. बरं. हा तेव्हा 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 दूध प्यायचं म्हणजे दुधाचा काही पदार्थ खायचा. बरं. बरं. म्हणजे तेव्हाचा दुधाचा पदार्थ म्हणजे तेव्हा कसं असतं पावसाळा संपून आता उन्हाचे थोडस हे सुरू झालेलं असतं बघ. हम्म. आणि तेव्हा मग ते दुधाचे पदार्थ खाल्ले तर ते आपल्याला पावसाळा संपत आलेला असतो मध्ये मध्येच पडतो पाऊस मध्ये जातो. हम्म. मग हम्म. तेव्हा मग आणि मग गणपती हे होऊन गेलेलं असतं पितृपदार्थ होऊन गेलेला असतो. हम्म. सगळीकडे हम्म. वातावरण असं हे असतं म्हणून मग ते तेव्हा मग दूध खायचं नाही. बरं. मग ते दुधाचे पदार्थ काही खायचे नाहीत तेव्हा. दूध खायचं नाही दुधाचे पदार्थ काही खायचे नाही. आणि मग शेवटचा महिना म्हणजे भाद्रपद अश्विन चा अर्धा भाग आणि आणखीन ह्याचा कार्तिकाचा अर्धा म्हणजे तुळशी लग्नापर्यंत. हम्म. तुळशी लग्नापर्यंत द्विदळ काय खायचं नाही. अच्छा. ते फार कठीण आहे. द्विदळ खायचं नाही म्हणजे काही नाही ज्याच्यातनं अंकुर फुटून धान्य उगवतं ते खायचं नाही. अरे बापरे. म्हणजे खायचं काय फक्त तांदूळ गहू ज्वारी तीळ हं. आणखीन हे तुमचं जिरं मिरं बर. हे हे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थाला अंकुर फुटत नाही. हं. म्हणून तेवढेच खायचे. अच्छा. म्हणजे त्याच्यातनं जे बनतं तेवढंच खायचं. हम्म. आता ते आता बाकी काही लोक आता बाहेर आले म्हणून खातात नाही खाणारे खातात पण खाऊ नाही खरं काही. आणि केळं एक चालतं म्हणतात कारण केळ्यालाही अंकुर फुटत नाही ना. मग ते काही अति कडक करणारे केळंही खात नाही. हो. मग ते खातात मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दूध तूप साखर चालतं. साखर गुळ म्हणा हे चालतं. बर. त्यामुळे मग बर. ते असं मग तुम्ही ते म्हणजे त्याचे पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता ना रवा तुझा फोन येतोय आता. आपण बाकीचा व्हिडिओ नंतर नंतर